तर नमस्कार मित्रो, नमस्कार सह्याद्री कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं स्वागत करतो. आणि मित्रो, हा व्हिडिओ चालू करतोय वांजुळे सनगलवाडीच्या त्या जो तिठा आहे त्या तिठ्यावरून व्हिडिओ चालू करतोय. आणि मित्रो, आज आम्ही चाललोय आमचा यूट्यूबरमध्ये सर्वात बारका आणि सगळ्यांचा लाडका, बरोबर ना सोहेल? तसं असेल ना, गावाकडच्या आठवणी सर्वात बारका आणि सर्वांचा लाडका घरी अमित सनगले गावाकडच्या आठवणी त्याच्या इथे. आणि त्याच्या इथे मागे गणेशोत्सव जयंती तर मोठ्या थाटामाटात संपन्न होते. त्यांच्या इथे मंदिर आहे, तर त्यासाठी आम्ही चाललो आहे. तर माझ्यासोबत राहा. आणि माझ्यासोबत कोण आले ते बघा. हॅलो, आमचे कोकणी सोहेल फामे. सोहेल माझ्यासोबत आहे. आणि आमचे मित्र पण आहेत, प्रकाश गुरु मित्र पण आहेत आणि साडू पण आहे. प्रकाश, तर एक मित्र, आत्याचा मुलगा आणि आम्ही दोघे साडू, म्हणजे साडू पण, असं बरंच नातं. त्यामुळे आम्ही, तो पण प्रकाश पण आमच्या सोबत आहे आणि सोहेल पण आहे. सोहेल जाऊया ना? जाऊया. मला वाटतं उशीर झालाय. वाजलेत किती? आता वाजलेत बरोबर एकदम 1:45 झालेत. 1:45 झाले म्हणजे चला जेवायला डायरेक्ट जेवायला जाऊया. आम्हीचा पण फोन आला होता. संजय दादा काही येत नाही, त्यामुळे आम्ही पोहोचतोय दोघेजण. संजय दादा पण येणार होते, वाट बघत होतो आम्ही संजय दादाची देवरुखमध्ये. संजय दादा येत नाही, तर सोहेल आणि मी चाललोय. तर चला आपण जाऊया आता, डायरेक्ट थेट जाऊया अमितच्या इथे गणेश जयंतीला. नमस्कार. हाय अमित. मित्र, शेवटी आपण अमितच्या वाडीमध्ये, सनगले वाडीमध्ये पोहोचलेलो आहोत. आणि मला वाटतं विनंतीला मान देऊन आज उपस्थित राहिला उत्सवाला. आणि सोबत आपले सोहेल पण आहे. हे आमचे साडू प्लस आतेचा मुलगा प्लस कणकाळीतले आहेत ते प्रकाश गुरु. या त्यानंतर मित्र, आपण गणपती बाप्पांच्या तर पाया पडलोय. आता गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन झालंय. आणि अमितला जरा विचारूया डेकोरेशन बद्दल. मित्र, आगळं वेगळं जरा डेकोरेशन दिसतंय. अमित, काय कसलं डेकोरेशन म्हणणार एकदम? ही वडाची पान आहे. आणि काल त्याच्यामध्ये आमचा संपूर्ण दिवस गेला बनवता हे डेकोरेशन संपूर्ण. आणि सर्वप्रथम आम्ही पानं आणली आणि त्यानंतर ती सर्वप्रथम पुसून घेतली. म्हणजे जवळजवळ मित्रांनो काय गेलं तर 5,000 तरी पानं असतील. आणि ती आम्ही संपूर्ण पुसली. आणि त्यानंतर मग याच्या पाठी पुट्टे आहे. आणि त्या पुट्ट्यामध्ये आम्ही पाण्याला टाचण्यावरून त्यावर रोवले. आणि त्याच्यामुळे ते टोचून असे पूर्ण आम्ही स्ट्रक्चर तयार केलं. आणि त्यानंतर मग असं हिरवगार एकदम काहीतरी वेगळ्या पद्धतीने डेकोरेशन करण्याचा प्रयत्न होता. आणि सक्सेसफुल झाला. एकदम सक्सेसफुल. कारण असं वाटतं की खरोखरच गणपती बाप्पा निसर्गामध्ये बसलेत. निसर्गाचं असं सौंदर्य त्यांच्या पाठीमागे नटलेलं आहे असं दिसतं बघा. हे सर्व मित्र अमित साहेब सांगितल्यावर वडाची पानं आहेत बघा. जवळून दाखवतो जरा. आणि सगळी वडाची पानं आहेत. त्या साईडला ते केळीचे असे कुठे उभे केलेले आहेत. दगडी समय आणि ही दगडी समय. तर मित्रांनो, ही दगडी समय ऍक्च्युली बनवून घेतली होती आम्ही.
हे मित्र पूर्ण दगडी समय आहे म्हणजे पाषाणी आहे पूर्ण पूर्ण पाषाणी आहे बघा. पूर्ण पाषाणी आहे गणपतीचा लाकडे आहे ना. इकडे महिलांचा हळदी कुंकू सुद्धा चालू आहे. सर्व हळदी कुंकूसाठी महिला मंडळी सगळे उपस्थित आहेत. आलेल्या सर्व भक्तगणांना विनंती आहे, महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे. आपण सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. आमच्या पंचक्रोशीतून आलेले सर्व बंधू भगिनी गणेश भक्तगण या सर्वांना विनंती आहे, आपण महाप्रसादाचा लाभ घ्यायचा. या ठिकाणी देणगी दिलेली आहे. धन्यवाद. अगं व्हिडिओ बनवतात हे पण त्याचा लाभ घेण्याचं बाकी फणी गेम होणार आहे, तर आपण नोंदवायच्या. त्यासाठी कल्पेश संगले, योगेश संगले, त्याचबरोबर हो योगेश संगले भाजी येऊन विशाल संगले. मित्रो इथून मंदिराच्या अगदी बरोबर समोरच मार्लेश्वरचा डोंगर आहे. क्लिअर दिसत नाही इथून कारण धुकं आहे. धुकं असल्यामुळे क्लिअर दिसत नाही, पण मार्लेश्वरचा समोरच डोंगर आहे आणि याच्या समोरच इथे हे गणेश मंदिर इथे आहे. अगदी बरोबर गणेश मंदिराचा कळस हे इथं गणेश मंदिर आहे आणि इथं समोर बरोबर मार्लेश्वरचं मंदिर आहे. समोरचा डोंगर सनगलेवाडीत आलोय ना. आपले सबस्क्रायबर भेटले तिथेवर. नाव कसं आपलं? धनंजय जोशी. धनंजय जोशी. व्हिडिओ बघता सर्व? हो मस्त वाटतात. ओके. म्हणजे या संघर्ष अरे वा, आमची संगीता पण मिळाले. इथे संगीता पण आहे. हे आमच्या गावची आहे म्हणजे आमची मायारूच आमच्या गावची. आणि हे तिथं सासर आहे इकडं होय ना. तुझं घरी इथं ना समोर. आम्ही आता अमितच्या घरी चाललोय. अमितचं घर बघून येऊया. चला माझ्यासोबत चला आपण अमितचं घर बघूया. अमितच्या व्हिडिओमध्ये जर बघताच तुम्ही स्लॅब वगैरे टाकलेला हे दाखवलंय त्याने सर्व. अजून जर तुम्ही लवकर आला असतात तर तुम्हाला हे बघायला भेटलं असतं. मोफत आरोग्य शिबिर. मोफत आरोग्य शिबिर सुद्धा होतं. मस्त शाळेच्या बाजून आम्ही आता पुढे आलोय आणि पाखाडीने चाललोय. या पाखाड्या चालल्यात मस्त की मला वाटतं अमितच्या घरापर्यंत असतील या पाखाड्या. पाखाडी संपली. हे समोरच आहे अमितचं घर. बांधकाम चालू आहे. स्लॅब टाकून दिला आम्ही. स्लॅब झालाय ना. किती दिवस झाले पूर्ण? ऍक्च्युली परवाच्या दिवशी स्लॅब खोलला हां. आणि आजच घराचं आडं ठेवलंय. घराचं आडं पण ठेवून झालेलं आहे. आजच सकाळी. हो चांगला मागे गणेश जयंती चा मुहूर्त साधून घरावरती आडं पण ठेवून झालेलं आहे. जबरदस्त मस्तच घर होतं आहे अमित. ठेवलेला आणि मग तिकडे पण जायचं होतं. ते चढवायचं आहे. ह्या किचन आणि इकडे अजून एक बेडरूम बनवायचा आपल्याला. अजून इथे एक जॉईंट बेडरूम बनेल. पण आता नाही. हा कालांतराने काय. हा वर जाऊया एकदम. शिडिया चढतोय बाबा रू पोरगा शिडिया चढतोय. तेरी तिकडे सह्याद्री आहे. सह्याद्रीचे डोंगर आहेत उंच उंच. पाठीमागे जंगल आहे. इथून जंगल स्टार्ट होतं ऍक्च्युली. माझंच घर लास्ट आहे. पाठीमागे मित्रांनो इकडे वाघ बेग येतो. इकडे आवाज वगैरे पण असं बऱ्याच लोकांनी वाघ वगैरे बघितला आहे आतापर्यंत. त्याला झाडी पडते रे. खूप झाडे आहे ना. मस्त वाटतं ना.
हा जुना घराचा जिना आहे, आम्हीच्या घराचा जिना बघा, लाकडी बनवलेला आहे जुना. आणि इथे खोपसुद्धा आहे. खोप बोलतात त्याला आमच्याकडं. लाकडासाठी जी रचली जाते ना, आधी अजून खोप नाही, ती तिकडं खोप आहे. त्या खोपीमध्ये नंतर मग ही लाकडं रचली जातील, त्या खोपीमध्ये लावल्या जातील. मस्त लागा. हा भेटा बोलतात, आत्ता आहे तो भेटा, बरोबर ना? ओके. आम्ही चाई पण आहे तिथं. हो नमस्कार. ह्या आम्ही आई आहेत. मुंबईवरून कधी आला तुम्ही? आम्ही रात्री आलेली काल रात्री. खास कार्यक्रमासाठीच ना? कार्यक्रमासाठी. आणि हा आमचा पण आडा सांगण्याचा कार्यक्रम करायचा होता ना, हां 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 त्याच्यासाठी पण. हां 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 चालेल. तुम्ही मुंबईलाच असता ना? हो, मुंबईला. कुठे गेला तो? हे पप्पा कुठे आहेत? अध्यक्ष आहेत सध्या. पप्पा अध्यक्ष आहेत सध्या. पप्पा तिथे आहेत? ओके ओके. मग पप्पांची भेट आपण तिथं मंदिराजवळ तिथे घेऊया. चला यांचा सुद्धा चला येतो. हां चला घरी, चला चहा वगैरे. नाही आता हे बघितलेलं तुमचं घर नवीन बनतंय ते बघायसाठी खास आलेलो होतो. मग गरबरीला यायचं आहे. हा घरभरणीला येणार, नक्की येणार घरभरणीला. हां चला. मस्त की आम्हीचं घर बघून आलोय. आता पुन्हा देवळाजवळ आलोय आम्ही. मित्र खो खो वांजोळ म्हटलं की खो खोचं माहेरघर. ही सर्व जेवढी बक्षिसे दिसतात, ट्रॉफ्या तुम्हाला, सर्व खो खोच्या ट्रॉफ्या तिथे दिसत आहेत. त्या सर्व खो खोच्या ट्रॉफ्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तरी खो खोचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं वांजोळे. सनगलेवाडी, वांजोळे सनगलेवाडी. तर मित्र आपल्याला इथे मंदिराजवळतीच अमितचे पप्पा होते. तर हे आपले अमित सनगले, गावाकडच्या आठवणी, त्याचे पप्पा आहेत. हो नमस्कार. नमस्कार. हां बरं वाटलं मंदिरात येऊन. अगदी महाप्रसाद वगैरे झाला. तर आपण ह्यांना विचारूया अमितच्या पप्पांना, जे आपल्या मंदिराला किती वर्ष झालेत? 1997 हा मंदिराची स्थापना झाली. हां हा मागे गणेश जयंती उत्सव हा 27वा आहे. हां आणि अनेक हा मंडळामध्ये चढ उतार आले आणि ते आम्ही आमच्या नजरेने पाहिले. परंतु हा सभासदांचा व कार्यकर्त्यांचा आणि वाडीतील ग्रामस्थांचा एकोप्याने हा होणारा उत्सव आनंदाने उत्साह साजरा होतात. अनेक मंडळाने अनेक कार्यक्रम ह्यावर्षी मोफत शिबिर राबवण्याचा हा मंडळाने छोटासा प्रयत्न केलेला आहे. आगामी येणाऱ्या गणेश जयंतीसाठी ह्याच्यापेक्षा अनेक मोठा उपक्रम राबवू असे आम्ही आशा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू थँक्यू. दिनेश गुरव, गाव मारळ, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचं आमच्या मंडळाच्या वतीनं आम्ही स्वागत करू इच्छितो. मी दिनेश गुरव, त्याचबरोबर सुहेल सर, त्याचबरोबर प्रकाश गुरव, या सर्वांना विनंती करतो की आपण सभामंडपात यायचं, चेअरवरती बसायचं. त्यानंतर आमच्या सासरपा एमएससीबीची अभियंता कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यामध्ये विशाखा मॅडम, त्याचबरोबर आजचा हा आमचा चालू असलेला 27वा माघी गणेश जयंती उत्सव आणि हा गणेश उत्सवात या ठिकाणी खास पंचक्रोशीतून आलेले, त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातून आलेले काही युट्यूबरचे आमचे मित्रमंडळी यांचं या ठिकाणी आमच्या या सभागृहामध्ये आगमन झालेलं आहे. मित्रांनो, युट्यूबच्या माध्यमातून ही सर्व मुलं किंवा ही सर्व मंडळी आपल्या वाडीचं असेल, आपल्या गावाचं असेल, आपल्या समाजाचं, एकूणच आपल्या या कोकणच्या जीवनशैलीचा एक किस्सा असतात आणि तो कोकणची जीवनशैली ही साता समुद्रावर गेली पाहिजे. आज आपला बराचसा तरुण वर्ग म्हणजे आमच्यासारखे देखील तरुण वर्ग आज कोकण सोडून बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये काम करायला जॉबसाठी जात असतात, अगदी पुणे मुंबई सारखे. आणि या तरुणांना कुठेतरी या युट्यूबच्या माध्यमातून जवळीक साधण्याचा प्रयत्न आमची युट्यूब चॅनलची मंडळी करत असतात. यामध्ये या ठिकाणी सह्याद्री कोकण युट्यूब चॅनलचे सर्वेसर्वा असे नामांकित असलेले युट्यूबवरती आपण जर टाकलं सह्याद्री कोकण युट्यूब चॅनल, तर तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील. असे या सह्याद्री युट्यूब चॅनलचे सर्वेसर्वा दिनेश गुरव, आमचे मित्र दिनेश गुरव, गाव मारळ, आपल्या जवळचे आहेत. मारळ म्हणून या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहिलेले आहेत. त्याचा आपल्या मंडळाच्या वतीने आपण सन्मान करू इच्छितो. मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष
सकाराम संघरे यांना विनंती करतो की आमचे युट्यूबर सह्याद्री कोकण युट्यूब चॅनलचे सर्व दिनेश गुरव यांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मित्रांनो, युट्यूबच्या माध्यमातून आताच तुम्ही पाहिला असाल, त्याने आपला व्हिडिओ युट्यूबवरती लवकरच अपलोड करतील, आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर कोकणी सुरेश तुळसरे हे देखील या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. दादांचं देखील या ठिकाणी सन्मान होतं. दादा आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या कोकणची परंपरा जीवनशैली अशीच सातारा बदलत जाऊ. यानंतर प्रकाश गुरव गांगोबा प्रोड्यूस लिमिटेड या कार्यक्रमासाठी खास आलेले आहेत. दादांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. ओके, तर मित्र आपल्याला इथे अमित आजी मिळाले आहेत. त्यांचे नमस्कार. हो नमस्कार. काय म्हणताय, बरे आहे ना तब्येत? बरं, मस्त महाप्रसाद मस्त आला होता. आम्ही तुमचं घर पण बघून आलो. काही दिवस स्लॅब टाकला, अगदी स्लॅबवर वरती जाऊन बघितलं. मस्त पैकी घर पण मस्त वाटतंय, अगदी छान बसताय. छोटंसं पण मस्त होणार आहे घर, चांगलं अगदी पहिल्यापेक्षा जरा मोठं घर झालंय ना मस्त. हा, घर भरणीला येऊ नक्की. हा, बाकी तुम्ही व्यवस्थित ना? झालं जेवण, जेवला गेलात ना तुम्ही? हा, चला बरं, आता आम्ही निघतोय थोड्या वेळानं. हा हा, चला. आणि आता हा आपला आलाय छोटा यश. आम्ही कसला आहे हा गेम? फनी गेम्स आहेत, फनी गेम्स. काय करताय का तुम्ही? बालडीत बॉल टाकणे. बालडीत बॉल टाकणे. चल येतो आता आम्ही. कसं आलात तुम्ही? खरंच खूप ओके, छान वाटलं. आणि थँक्यू. आमचा येतोचे सन्मान वगैरे केला आणि आपल्याला महाप्रसाद सुद्धा मिळाला मस्त की. तर थँक्यू. चल आपण निघतो आता. हा काय त्या ठिकाणी मार्केट हा प्रथम विजेता झालेला आहे. मी लगेचच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून सर चला येऊ. शुभम टेंगडे कुठे? चला. हा शुभम, बास्केट बॉल टाकणे या स्पर्धेमध्ये शुभम प्रथम क्रमांक मिळवला. मित्र जाता आता आमचे मित्र पण मिळाले. इथे बुवा दिनेश बुवा सनगले, आणि ज्यांनी सनगलेवाडीचं नाव अगदी साता समुद्रा पार नेलंय आपल्या जाखडीच्या माध्यमातून. आपले शक्तिवाले शाहीर दिनेश बुवा आपल्या तुम्ही जरा काय कामानिमित्त बाहेर होता, तुमची आपली गाठभेट झाली नाही तिथे, पण जाता आता गाठभेट झाली. म्हटलं चला बुवा दिसलेत, भेटून जाऊया, आणि बरं वाटलं येऊन. थँक्यू. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही तुमच्या यूट्यूबच्याद्वारे टाकत राहा. असे नवीन नवीन कलाकार येण्याची पुढे संधी आम्हाला मिळते, आणि आम्हाला सुद्धा त्या संधीचं सोनं करता येईल. आणि बुवा जरा तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं नाव दिनेश शांताराम सनगले. दिनेश शांताराम संघे. आणि जाखडी जर नंतर पाहिजे असेल कोणाला तर जरा मोबाईल नंबर सांगाल काय? 9769837158 हा नंबर आहे माझा. हां, ओके. स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसेल मित्र. मग नंतर ज्यांना जाखडी पाहिजे असेल, शक्तिवाले शाहीर दिनेश बुवा सनगले, गाव वांजोळे सनगलेवाडी. ओके, थँक्यू. भेटून आनंद झाला. ओके, चला आता आम्ही निघालोय. हां, चाललो. जाता आता दिनेश बुवा सर भेटले आपल्याला. दिनेश बुवांना गाठभेट दिनेश बुवांची झाल्यानंतर त्यांच्याच गावचे एक मुंबई स्थित, म्हणजे आपले वांजोळे गावचे सनगलेवाडीचेच, आणि मुंबईमध्ये प्रसिद्ध असे उद्योगपती आपल्याला जाता जाता इथे भेटले. तर त्यांची गाठभेट झाली. तर जरा आपण त्यांचं नाव जाणून घेऊया. आणि ते एवढ्या गावातून या खेडेपाड्यातून जाऊन मुंबईमध्ये अगदी स्थित झाले, चांगले उद्योजक आहेत. सांगायचं म्हणजे काय की एक मोटिवेशनसाठी, म्हणजे आपल्या गावातून खेडेगावातून जाऊन एक प्रसिद्ध उद्योगपती होऊन मुंबईमध्ये स्थित आहेत, असा स्थायिक आहे. आणि त्यांची 4 व्हीलर पण आहे माझ्या पाठीमागे. तर ते 4 व्हीलरवरून चालत होते, तेवढ्यातच आपण त्यांची गाठभेट झाली. तर त्यांचं नाव जाणून घेऊया, आणि ते कुठे मुंबईमध्ये कुठल्या ते कोणत्या ठिकाणी राहतात तर ते जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. सर नाव कसं आपलं म्हणलं? माझं नाव गंगाराम सनगले. गंगाराम सनगले. गंगाराम धाकटू सनगले, वांजोळे सनगलेवाडी. वांजोळे सनगलेवाडी. ओके ओके सर. तुम्ही आता मुंबईमध्ये असता? हो, मुंबईमध्ये. माझं सांताक्रूजला फॉर्म आहे. हां, भैरीवाणी एंटरप्राइजेस. सांताक्रूजमध्ये? हां, सांताक्रूजमध्ये वाकोला ब्रिज. वाकोला ब्रिजच्या इथे. हां, भैरीभवानी एंटरप्राइजेस. हां, ओके ओके.
मी एक म्हणजे साधा एम्प्लॉईजमधून मी माझं स्वतःचं एक कंपनी तयार केली आहे. तिकडे आम्ही इंडस टावर मल्टीनॅशनल कंपनी आहे, त्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. ओके. तिची आम्ही कामं करतो. आम्ही एअरटेल आणि वोडाफोनसाठी टावरची कामं आम्ही करतो. टावर म्हणून मल्टीनॅशनल कंपनी हा. आहे, तिकडून आम्ही त्या मार्फत आम्ही कामं करतो. ओके ओके त्याचे ओके. वेंडर आहेत आम्ही. अच्छा. हे माझ्या इथे टेक्निकल म्हणून इलेक्ट्रिकलचा जॉब करतात कैलास यशवंत सनगले. हा माझा मुलगा आहे श्रेयस सनगले. ओके. चिरंजीव आहेत सरांचे. नाव कसं म्हणलं? श्रेयस गंगाराम सनगले. मग आता पप्पांच्या बरोबर सोबत असं हो, तुम्ही सोबतच काम करतो. सगळं सोबतच का? मग हो, सोबतच. ओके ओके. मग पप्पांचा अनुभव घेतलाय की नाही सगळा? हो, घेतलाय ना, नक्कीच. ओके. म्हणजे आमच्या या कोकणामधील आमच्या छोट्याशा खेडेगावातून जाऊन तुम्ही मुंबई स्थित अगदी चांगले उद्योजक झालात. त्याबद्दल सर्व म्हणजे बघणारे जे काय छोटे मोठे व्ह्युअर्स असतील त्यांनी नक्की लक्ष ठेवा. आणि मित्र, कोणत्याही कामाला लाज न बाळगता काम करा. बरोबर ना सर? बरोबर. लाज न बाळगता कोणत्याही कामात पुढाकार घ्या आणि नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. पण कामावरती चांगला फोकस करा. बरोबर ना सर? नक्कीच. काय सांगाल तुम्ही आपल्या व्ह्युअर्सना? काय सांगाल एकदम म्हणजे तुमचा अनुभव वगैरे सांगा. मी तर तरुण बरोबर ते जॉईन झालोय. हा. हेच तुम्ही जे बोललात तेच आपलं कामावरती फोकस करून कामावरती श्रद्धा ठेवून आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो. कामावरती प्रेम केलं पाहिजे. ओके ओके ओके. कुठलंही काम असो, कुठलंही काम असू दे, ते छोटं मस्त काम हे कोणतं छोटं मोठं नसतं. फक्त आपण त्याला दर्जा दिला, हे छोटं काम हे मोठं, ओके पण ओके. काम हे कामच असतं. ओके, धन्यवाद. ओके. आपल्याला भेटून आनंद झाला आहे. आपल्या गावातील खेडेगावातील एक माणूस असा उद्योजक म्हणून मुंबई स्थित आहेत. आणि सर खरंच बरं वाटलं. ओके, धन्यवाद ओके. साहेब. चला ओके. दिनेश सर येऊ. चला सर. हे पण आणि हे सॉरी, हे पण उद्योजकच आहेत. हा. हा, यांचं पण थोडं हे आपलं नाव कसं आहे? माझं आपण बाचाच आहे, आपला पुतण्या आहे माझा. अच्छा, तुम्ही पण सनगलेवाडीतलेच? हो, सनगलेवाडीमधले. तुम्ही मुंबईमध्ये कुठे असता? मी मुंबईमध्ये माझं गोरेगावला ऑफिस आहे हां हां. आणि मी ओव्हरसीज रिक्रुटमेंटमध्ये आहे. मी जे शिपिंग वरती किंवा क्रूज वरती जी मुलं जातात हां हां. ते रिक्रुटमेंट मी करतो. तुम्ही करता काय? हा. ओके मित्र, बघा तुम्हाला काय कोणाला काय गरज लागली मुंबईमध्ये तर नक्की या सरांना भेटूया. सरांना नंबर सांगू शकता आपला? माझा नंबर 9930232151. 151. त्याच्यामध्ये मी आता जवळजवळ 5 वर्ष झाली मी हे स्वतःचं एस्टॅब्लिश केलं आहे. आणि आता मी गेल्या वर्षीपासून ट्रेनिंग आणि जॉब प्लेसमेंट असं आम्ही एक चालू केलेलं आहे आणि बराच प्रतिसाद चांगला मिळतोय आम्हाला. पण खेदाची बाब ही आहे की आपल्या महाराष्ट्रीयन मुलांकडून कमी आहे आणि म्हणजे इतर भाषिक लोकांकडून त्याला जास्त प्रतिसाद मिळतोय. मराठी मुलांपर्यंत ती पोचत नाही. हा. अच्छा, मग मराठी मुलांनी लवकरात लवकर चांगला प्रतिसाद द्या ना आणि कोणत्याही कामाची लाज न बाळगता काम करा. बरोबर ना सर? हो. हा पण माझ्या सख्या मोठ्या भावाचा मुलगा आहे. आणि हो, आणि आता तुम्ही जो प्रश्न विचारलात, मी श्रेयश बद्दल सांगू इच्छितो की म्हणजे असं कसं असतं, वडिलांनी बिझनेस चालू केला आहे आणि नंतर मग तो पुढच्या पिढीकडे जेव्हा जातो तेव्हा बऱ्याच जणांचा असा समज असतो की दुसऱ्या जनरेशनला ते इझिली मिळतं. पण श्रेयसच्या बाबतीत मी हे सांगेन की जरी त्याला ते इझी मिळालेलं नाही आहे, कारण तो जे आता आहे, आम्ही माझ्या काकांचा प्रवास मला माहीत आहे तो, आणि तो जे आता हँडल करतोय तर त्यांनी पण ते स्क्रॅचपासून तेवढंच जसं त्यांनी सुरुवात केली तसंच ह्यांनी पण सुरुवात केली. आणि म्हणूनच आज कदाचित त्यांचं भैरीभवानी एंटरप्राइजेस हे नाव म्हणजे ते नावारूपाला आलेलं आहे. त्याच्या मागे या दोघांची मेहनत आहे. ओके ओके सर, थँक्यू सर. धन्यवाद सर. मित्रो, मस्तपैकी आपण वांजोळ्यातून आलो आहे, सनगलेवाडीतून. वांजोळ म्हणजे आता वांजोळ्याच्या नाक्यावरती परत आलो तिट्यावरून. जिथून व्हिडिओला सुरुवात केली तिथंच व्हिडिओची शेवट करतोय आणि त्याच ठिकाणीवर पोचलो आहे. आणि मस्तपैकी अमितच्या गावी जाऊन अमितच्या गावातील सर्व लोक व्यवस्थितपैकी आपली म्हणजे आमचा यथोचित असा यूट्यूबर लोकांचा त्यांनी सन्मान केला. महाप्रसाद वगैरे झाला, अगदी गणपतीचं दर्शन वगैरे झालं आणि तिथलं डेकोरेशन बघून अगदी मन प्रसन्नित झालं. कारण डेकोरेशन असं होतं की मस्त नैसर्गिक, अगदी इको फ्रेंडली असं गणपती म्हणजे डेकोरेशन पाठीमागे गणपतीच्या पाठीमागे केलेलं होतं. आणि वापरले होतं काय तर वडाची पानं मस्तपैकी टाचणीमध्ये असे मारले होते. त्याने पुठ्ठा लावून टाचणीमध्ये एकदम नॅचरल. आणि बाजूला केळीचे असे 2 मोठे खुटे होते, केळी उभ्या केल्या होत्या. काय दिसत होतं निसर्ग मस्त, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असाल. आणि मित्र, आता आम्ही चाललोय घरी. केदारलिंग ग्रामविकास मंडळ वांजोळे सनगलवाडी
त्यांचं आभार मानतो आणि त्यांचे आभार मानतो की आमच्या हेतूचे त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आमच्या तिघांचाही. माझ्या पाठीमागे सोहेल फामे आहे. तर सोहेल पण आता आम्ही निघालोय. हो चला. तर मित्र कसं वाटलं? मस्त वाटलं? एक नंबर वाटलं, मस्त वाटलं. बरं वाटलं ना? लय बरं वाटलं. अमितच्या घरी येऊन आम्ही गावी पहिल्यांदा झालेलो. असंच मित्र व्हिडिओमध्ये राहा. भेटूया आणखी एका लवकरात लवकर भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सह्याद्रीच्या खुशीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके सुहेल बाय.